नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झाले। जोरदार टाळ्या आपल्या सर्वांकडून महाराजांसाठी झाल्या पाहिजे। जन अभियान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय अविनाशदादा देशमुख आणि माननीय पूजाताई काळे यांना विनंती करते त्यांनी माननीय इंदुरीकर महाराजांचे स्वागत करावे। सोबतच राधादेवी गोयनका महाविद्यालयातर्फे माननीय श्री रवींद्र कुमार गोयनका श्रोहटिया यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी माननीय हरिभक्त परायण इंदुरीकर महाराजांचे इथे स्वागत करायचे आहे। आपल्या सर्वांकडून जोरदार टाळ्या इथे झाल्या पाहिजे। माननीय अविनाशदादा देशमुख आणि माननीय पूजाताई काळे हे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते। जन अभियान फाउंडेशन आयोजित हरिभक्त परायण इंदुरीकर महाराजांचे आपण जोरदार टाळ्यांमध्ये इथे स्वागत करूया। सांभाळून घ्या। रब पाहता हलो जन रब पाहता लो जनी रब पाहता लो जनी रब पाहता लो जनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी आशा होता ती जीवा दिनत सिरजनी खाली गे माये सिरजनी बाली के हाथा लावणी गिरा गिरा दूरी गनाए आजूनी गाम नवस्ता नवस्तालावणी
पडले दूरदेशी माझा आठवे मानशी नको नको हा वियोग कष्ट होतात जीवासी दिन तैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही गरुडा वाहना गंभीरा येगा दातार बाप रखमा देवी वरू श्री विठ्ठल दिन तैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही पांडुरंग करो प्रथम नमन नमन गंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताची स्वर्ण वैसली नदी करणं काय माझ्याने मनाने ईश्वरा करणं काय दाळा तुम्हाला लो भावत झालो जरा जरी पडली दूरदेशी माझा आठवे मानशी नको नको हा वियोग कष्ट होता जेव्हाशी दिन तैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही गरुडा वाना गंभीरा ये गा दातारा बाप रखमा देवर श्री विठ्ठला दिन तैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही विठाला 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 महाराज की तुकाराम नाम घेला देणे गेला रामेश्वर तुझ्या तुका विष्णू देणे गेला पडले दूरदेशी माझा आठवे मानशी प्रसिद्ध संगीत किती संगीत आपले स्वतः सर्व शेत निवडलेले अभंग कुणाचा अभंगाचा शेवट कडून कल्पना आहे ज्या अभंगाला शेवट बाप रखमा देवरो आहे ज्या अभंगाला शेवट बाप रखमा देवरो आहे अभंग डोळे झाकून माऊलीचा आहे ज्या अभंगाला शेवट म्हणे नामयाचा नारा आहे तो अभंग नामदेव महाराजांचे थोरले सुपुत्र नारा महाराजांचा आहे ज्या अभंगाला शेवट म्हणे एका तुकिया बंधू म्हणे अभंग डोळे झाकून तुकोबारायांचा बंधू कान्होबारायांचा आहे आणि ज्या अभंगाला शेवट एका जनार्दनी आहे तो अभंग डोळे झाकून नाथ बाबाचा आहे मग आज कीर्तनाला घेतलेला अभंग डोळे झाकून माऊलीचा आहे का अभंगाला शेवट आहे बाप रखमा देवर मग ऐकणाऱ्यांची शंका आहे या अभंगाला बाप रखमा देवर शेवट का व्हॉट इज एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट त्याला काय कारण आहे ईच अँड एव्हरीथिंग हॅज अ रिझन विदाउट रिझन नो एनीथिंग इन द वर्ल्ड जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे माणसं गरीब झाली यालाही कारण आहे माणसं श्रीमंत झाली यालाही कारण आहे श्रीमंत परत भिकारी झाली यालाही कारण आहे प्रत्येकाला कारण आहे प्रत्येक का भिकारी झाली लक्ष्मी ज्याला सांभाळता आली नाही त्याचा यशस्वी गेम होत असतो होत असतो का उत्तर आहे का मग याच्या मंगला शेवट बाप रखमा देवरू का आहे त्याचं उत्तर असं आहे परमार्थ करायला 4 कृपा लागतात एक शास्त्र कृपा गुरु कृपा अंतःकरण कृपा आणि ईश्वर कृपा आता काय होतं ऐकणाऱ्यांचा मूड घालू नका एकदा कीर्तनाची लिंक लागली ना त्याला विक्षेप चालत नाही
आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे, तर मजा आहे त्याला. ते थातूर मातूर नाही. सुरुवात झाली अभंगाला. अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे, हो. काकड्याच्या मालिकेतला आहे, हो. भुपाळीच्या मालिकेतला आहे, हो. पहिली एक 12व्या अध्यायातली एक ओवी सांगतो, पुढे सरकवतो. 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. याला त्रिपुटी आहे. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही. देवाचं ध्यान ज्ञानाशिवाय नाही आणि ज्ञान अभ्यासाशिवाय नाही. पुन्हा उलटे फिरत येतच. रियाजाशिवाय पखवाद नाही, प्रॅक्टिसशिवाय गायन नाही, पुस्तक उचकल्याशिवाय कीर्तन नाही, नम्रतेशिवाय लक्ष्मी नाही, लिमतेशिवाय व्यापार नाही आणि कष्टाशिवाय 2 टाइम भाकर नाही. त्याला सूत्र आहे, अभ्यास करा तर ज्ञान आहे. मग तुम्ही आमच्याकडे शाळेतले ज्ञान आहे. शाळेतल्या ज्ञानाचा आणि अध्यात्माचा कवडीचा संबंध नाही. काही माणसं म्हणतात मला 40,000 पगार आहे, तो 10 लाख भरलेत, त्याचं व्याज 40,000 आहे, तुला पगार नाही. हा, तुझ्याकडे फक्त अक्कल नव्हती म्हणून तो साहेबाकडे ठेवायला दिले. साहेब मुद्दल वापरतोय तुला यश देतोय, तू भरमिष्ट आहे, तुला वाटतंय त्याचं नाही. हा 10 लाख भरू नको, 40,000 पगार मान्य, पण 10 लाख भरून तू म्हणतो मला पगार आहे, म्हणजे तुझ्या इतका चक्रम माणूस दुसरा एकही नाही. हे ज्ञान सोडून द्या, MA BMA सोडून द्या. शाळा लय झाल्या. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वड्यानं आल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम आणि येडे बाबळी सारख्याच उतरल्यात. पोरं कमी झाले तेवढ्या शाळा झाल्या. वाक्य लिहून ठेवा, तुम्ही सगळे तज्ञ आहात, पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. काही हृदयरोग तज्ञ आहेत, काही किडनी तज्ञ आहेत, काही फुफ्फुस तज्ञ आहेत, काही बालरोग तज्ञ आहेत, काही त्वचारोग तज्ञ आहेत, काही बांधकाम, काही माणसं तज्ञ आहेत, तर आता नवीन तज्ञ आलेत गुप्तरोग तज्ञ आहेत. रोग गुप्तन गडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. पण 8व्या अध्यायातली शेवटची ओवी आहे, हा सर्वज्ञतेचा ओलावा, यादव कुळीचा कुलदेवा. सगळे तज्ञ आहेत, पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. परत ओवी ऐका, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. फायनल झाली ओवी. ह्याच मापात राहायचं, फक्त या मापात राहिलं का कीर्तन कळलं. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण माझं असं म्हणणं आहे, पलटी घ्या, ओवी बदलली. माझं असं म्हणणं आहे, आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. बायका पोरं सोडून बोंबलत हिंडा, कुणीकडे गण लावा, कोणी झाले तुम्हाला, करा उपवास, मरा. महिनाभर उपास आहे काही लोकांना श्रावणात. ही मनोरुग्ण लोक आहेत, चक्रम लोक आहेत, चक्रम. महिनाभर उपवास आणि कुठाने सगळे चालू. एक वाक्य नीट आहे का, आतापर्यंत जगाच्या इतिहासात काम सुकाराला देव भेटला असं कधी घडलं नाही. एक वाक्य सांगू, जगातले सगळे संत देवाकडे गेलेत, पण सावता बाबा असे संत आहेत, देव त्यांच्याकडे आलेत. जगातले सगळे संत देवाची पूजा करतात, अख्खं जग, पण देव तुकोबारायची पूजा करीत होते. आणि एकच वाक्य सांगतो, पहिला मुद्दा संभवतो, कर्म हीच देवाची पूजा. चांगलं कर्म करा हीच पूजा. पखवाद्याने पखवाद्याचे नियम पाळा ही देवपूजा आहे. कीर्तनकाराने कीर्तनकाराचे नियम पाळा ही देवपूजा आहे. आणि शेतकऱ्यानं काय करा, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, किंबहुना कृषी जिने गोधने वरतो निजियावे. हेची विष्णुती महापूजा अनुभवनो तुझा, अनुभवनो तुझा, अनुभवनो तुझा. हेची विष्णुती महापूजा अनुभवनो तुझा, अनुभवनो एकच वाक्य म्हणजे पहिला मुद्दा संपेल. कर्म हीच देवाची पूजा. याच्यावर तुमचं काय मत आहे? दुकानदाराने काट्याला झटका न मारता कमवा, कीर्तनकाराने मापात राहा, नोकरीवाल्याने पगारावरच भागवावं, वरच्या मालाची अपेक्षा करू नये. आणि जेवढ्या जेवढ्या माणसाने आयुष्यात टक्के घेतले, टक्के 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 म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, पाण्यात टक्का, नळात टक्का, कोकात टक्का, संडासात टक्का, भांड्यात टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का,
सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन मेली, ईडी होऊन. नगरपालिकेच्या गार्डन मध्ये येडे होऊन खडे हाणतात झाडांना. पाया पडून सांगतो, लक्ष्मी प्रारब्धात असेल तेवढीच मिळवा. तुम्ही जर वर कमाई केली तर बोलू नये. तुमच्या घरात एक अशी क्वालिटी जन्माला येणार, अख्ख्या इस्टेटीचं वाटोळं करणार. तुम्ही पहा, गेम होणार त्यांचा. तुम्ही जितक्या पापाची लक्ष्मी आणाल तितक्या घराचा सुपडा साफ होणार. तुमचं काय मत आहे? ज्या घरात कमी कष्टाचा पैसा आहे त्या घरात एक माणूस येडा आहेच. येडा नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर जुगाऱ्या तरी. गेम होणार. तुम्ही पहा, कोटीच्या गाड्यात काही लोकांना फिरायला. कोटी 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 म्हणजे 100 लाख. ते काय आपल्यासारखं नाही. तंबाखूची पुडी कपाशी हरवली तर दुपारभर हिंडत होतं. कोटीची गाडी आहेत आणि ती गाड्यांमध्ये हिंडतात कशाला माहिती का? लग्नाला, दहाव्याला. आणि गाडी एक कोटीची. पण कोणत्याही कोटीच्या गाडीतून उतरला ना माणूस, मला अख्ख्या महाराष्ट्रात दाखवा, हसत कधी उतरत नाही. दरिद्री हसणारच नाही. कोटीची गाडी आहे, काय रोग झाला का? पण उतरलं ना, अरे काय मुळे दुखत का? हस ना. याचं कारण आहे गरिबाचा तळतळाट गेम करणार. आणि ती माणसं आम्हाला नेत्यात बंगल्यावर. महाराज महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्या पायाची किंमत त्यांना काय माहित? आमच्या पायानं आमच्याच घरांचा बोंग्या केला तर त्यांचं का नीट व्हायचं? चला आता आम्हाला वाटतं पाया पडायचे 10-15 हजार मिळतील. चला. आणि गेलो का बारीक आहे का महिला मंडळ 5 कोटीचा नसतो बंगला आहे त्याचा. बंगला 5 कोटी कोटी. आणि तो झुंबर आहे ना, झुंबर लाईटीचा, तोच 2.5 कोटीचा आहे. आणि फ्रीज आहे ना, फ्रीज अख्ख्या गावाची देशी दारू त्याच्यात बसेल एवढं फ्रीज. आणि बायको सोन्यानं वाकेल. आणि तो सोफा सेट आहे ना, सोफा सेट, त्याच्यावर जर बसला माणूस डायरेक्ट खाली जातो. त्याला परत वर काढा एक माणूस चालबावर. आणि ते आमच्या शेजारी बसतं. नीट पाय माझ्या हाताक. महाराज महाराज हे सगळं आपलं आहे. महाराज 6 धाबे आहेत, 9 पंप आहेत, 11 बार आहेत. आत्ताच 2 कला केंद्र टाकले. हे सगळं आता हात बदलल बरं का, नीट पहा. महाराज महाराज पण काय करता? हात बदलला बरं का. महाराज काय करता? इकडं काय माहिती का, खाटावर त्याचा पोऱ्या झोपेले. आणि ते 10वी पासून दिशी पियत होतं, त्याचं लिव्हर खराब झालंय. महाराज येतं काहीच नाही. महाराज इकडं काय माहिती का, पोरगी झोपेले त्याची. महाराज एकटीच आहे. 15 दिवस पळून गेली ती, कालच आणली. महाराज आता बोला तुम्हीच. महाराज यास यास याच काय करू? मी बाहेर गेलो का पिटून देन काय करू? अरे 5 कोटीचा बंगला बांधू शकला, एका चांगल्या पोराचा बाप होऊ शकला नाही, हा तुझा पराजय आहे. या जगात 9 साडीतल्या आईचा मुलगा फौजी आहे.
फाटक्या धोत्रातल्या बापाचा पोरगा मिलिटरीत आहे आणि समाजात सेवा करणारे जेवढे सर्व्हिसवाले आहेत सगळे शेतकऱ्याचे होमगार्ड शेतकरी, पोलीस शेतकरी, PI शेतकरी, API शेतकरी, फौजी, अग्निशामक दल, जी कोणताही दल सांभाळा शेतकऱ्याचीच पोर आहे. आतापर्यंत मला उद्योगपतीचा पोरग मिलिटरीत दाखवा, जाणारच नाही. आणि यांचे तर कधीच जाणार नाही. जे नेतृत्व करतात ना त्यांची नाही जाणार. आतापर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य फक्त शेतकऱ्याच्याच पोरानं टिकवलं. तुमचं काय मत आहे? शेतकऱ्याचाच 3 रंगाचा आई लुगडं नेसते, पोरगा मिलिटरीत आहे. असू द्या. पोरगे म्हणतं आई माझा मिलिटरी नंबर लागलाय. आई म्हणते डोळ्याचं पाणी बस बस, माझं दूध प्यायल्याचं तुला चीज झालाय, माझ्या दुधाचं आज समाधान झालंय. घालून दाखवा तुम्ही. हो, हे फक्त शेतकऱ्यालाच करावं. तुमचं काय मत आहे? रात्रीची भाजी आई सकाळी गरम करणार पण मुलगा सांभाळणार. रात्रीचं कालवण सकाळी गरम करणार पण सांभाळणार. जेवढे जेवढे संकटाच्या नोकऱ्या आहेत तिथं सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत. मोठ्याचे करीत नाही, मोठ्याचे करणारही नाही. त्यांनी फक्त आपल्याला म्हणायचं विकासाच्या दृष्टीने काही भरीव कामं करायचे. तुम्ही बधिरेन तुम्हाला का आता माया पुढे बसलं का? खरं आहे, खरं आहे. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. लाचार समाज झाला का कमी बुद्धीची माणसं श्रीमंत होतात. समाज लाचार तयार झाला का कमी बुद्धीची माणसं त्याचा फायदा घेतात. तुमचं काय मत आहे? 7वी पास कार्यकर्ता PI ला फोन करतो. 7वी पास, 7वी नापास कार्यकर्ता उगाच एवढे ते PI ला फोन करताय. रात्री मारामारीत ते 2 पोरं ठेवले, ते आपले सोडून द्या. याच्या पायी 3 गुरुजीनं बदली केली. इतका भिकार आवडला तिचा होता. साहेब म्हणतात अहो ते गुन्हा आहे तो. मग साहेबाचा फोन येईल, मोठ्या साहेबाचा. मोठा साहेब 12वी नापास आहे, हा 7वी नापास, तो 12वी नापास. आणि ते दम कोणाला देतात? PI ला, म्हणजे क्लास 1 ला. त्यानं जर इंग्रजी शिवी दिली तर हे वन्स मोर म्हणाय बसले. खरं आहे का खोटं आहे बोला? हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मला काही कळत नाही लोकांना. फक्त चाललंय. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला टीव्हीत जात नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देव दे, पण तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे ना. चाललंय अंधाला दळीत आहे, कुत्र पीठ खात आहे. या जगात जो खरा बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार नाही. जो स्तुती करेल त्याचाच दिवस आहे. काय मध्ये हाय का कलीचे महिमान MSc PhD माणूस 10,000 रुपयावर काम करतो. तो MSc PhD याचा अर्थ तो क्लास 1 आहे. तसा तो लाल दिव्याचा अधिकारी आहे. पण तो 10,000 रुपयावर प्राध्यापक आहे. निवांत उत्तर द्या मला. निवांत उत्तर द्या.
10,000 महिन्यामध्ये होतं काय? पण बोलेल त्याची क्लिप पडेल, बोलेल मेलाच. ही वस्तुस्थिती आहे. आईला स्वप्न नाही, बापाला स्वप्न नाही, त्याच्या आईनं 3 रंगाचं लुगडं नेसून मुलगा मोठा केला, तिला अपेक्षा नाही. 10,000 रुपयामध्ये तो काय करू शकतो बोला. आणि त्याचं वय झालंय 42 वर्ष. फुल पेमेंटला तो रिटायर असेल. असे 25% लोक आहेत का पगाराच्या आत रिटायर आहेत. तुमचं काय मत आहे बोला. बोलायचं नाही कोणी. आम्ही झक मारली, आम्ही शिकलो ना. आमच्या आईनं रात्रीची भाजी सकाळी गरम केली ना, तुम्ही आम्हाला नोकरी द्यायची, पण आम्ही तुमचा प्रचार केला तर तुम्ही आमचा विचार करायचा, नाही तर नाही करायचा, नाही तर करायचं नाही. शिक्षणात शिकलेल्या लोकांचा या लोकांनी यूज अँड थ्रू म्हणून वापर केला. तुमचं काय मत आहे? सीझन आले का वापरून घ्यायचे, सीझन संपले का सोडून द्यायचे. वापर बंद करे. वापर झाला, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. याचं चिंतन घरी गेल्यावर करा. हे छत्रपतीचं रक्त आहे, हे 96 कुळी रक्त आहे. याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुटात साठवून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. आणि या 3च गोष्टी आपल्याला छत्रपतीने शिकवल्यात. आणि आमच्या तुकोबारायने आम्हाला एकच सांगितलंय, मरा पण संत शब्द सोडू नका. अजून 10 मिनिटात तुमचं काय डोकं बंद होईल. तुम्हाला काय, तुम्ही रोजाना सभेला जाऊन टाळ्या वाजवणारी माणसं, तुम्हाला काय धर्म कळत नाही. इथून पुढे फुगीर वागायचं, इथून पुढे असं वागायचं, पोहे खायचे पण गरीब राहायचं, पण कुणाकडं वाकायचं नाही. राहायचं तरी किती दिवस, 100 वर्ष कोले होऊन जगण्यापेक्षा दुपारीत मरायचं पण वाघ होऊन मरायचं. कोल्यासारख्या जगण्याला काय मजा आहे. 42 वर्ष जगले पण जगत गुरु झाले, 22 वर्ष जगले पण विश्व माऊली झाले. शिका. आणि 52 वर्ष जगले छत्रपती झाले. आणि आम्ही 62 वर्षाचे माजी सरपंच, माजी सरपंच. आता काय, तुम्ही सर्व्हिस करा, चांगला अभ्यास करा. वृद्धाश्रमामध्ये अजून शेतकऱ्याचा बाप नाही. शेतकऱ्याच्या घरात भाजीला तेल नाही पण संस्कृती आहे. पण ज्यांनी ज्यांनी नोकरीला असताना वर कमाई केली, अख्खी मंडळी वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन रिलॅक्स. तुम्ही कधी कधी जाऊन पहा, आम्ही जात असतो, ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला लाज नाही वाटत आपला एवढा विस्तार झाला. मी अभियंता होतो. ही सगळी लाईटीची कामं आपणच केली. 4% साहेबाला 2% मला 2%. आता काय हे, आता काय, आता एक पोरगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली. पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला. आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूनच केलं. नाही मरणार आहे, काय जगणार आहे. 4 जण दारू पेले गणपती बसायच्या दिवशी. गणपती आणतानाच पिऊन आले, फुल पेले, मोटरसायकलवर बसले 4 जण. 4थं कुठं बसेल असं कॅरेला, टांगड्या फाकेल, चाललं उळत, धडाकडून पडलं. दोन्ही बॉल सटकले, मेलं ते. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. आता काय वांग सांगू का मी 10व्या. प्रवचनाला ओवी नको का. मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरीत.
अजून तर पुरुष तुम्ही आता बदली झाले तुम्ही तुम्हाला काय सुद्धा ए लाईटीचं काय करायचं आहे? ते काय म्हणते बाय मी नाही म्हणत काय ते काय म्हणते बाय आला का एकच मिनिट बंद झालं तरी काही नाही डाव हाणला विठाल एक ओवी सांगतो आणि पहिला मुद्दा संपवतो संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही बस आणि आता गवळणीला अभंगाला सुरुवात आजच्या अभंगाला बोलावं लागेल हा अभंग भोपाळीच्या प्रकरणातला आहे काकड्यातला आहे महिला मंडळ देवाला 2 मुली आहेत किती 2 बोललं तरच कळेल एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भोपाळी विरहिणी याचा अर्थ असा आहे महिला मंडळ पटकन बोला नवरा खराब आहे सासू सासरे चांगले आहेत तुम्ही नांदू शकता का हा म्हणा नाही तर नाही म्हणा मी उभाच आहे ना आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाता आलो थोड्या करता कशाला बंद करायचं आणि माझा एकच गुण आहे फक्त खरं बोलतो आणि त्याचा गेम होतो लफडे माया भावती रोज नवीन प्लॅन उठलं का आज बाईला बोलला गड्याला बोलला नवरा खराब आहे सासू सासरे चांगलेत का चांगले तुम्ही नांदू शकत नाही का तुम्ही ज्याला सर्वस्व दिलंय तोच जर चांगला नसेल तर जगण्यात मजा काय ज्याने शरीर दिलंय तो जर विठ्ठलच स्वप्नात येत नसेल तर जगण्यालाही काय मजा आहे काय मजा आहे जेने हा जीव दिला दान ज्याने शरीर दिलंय तो जर भेटत नसेल तर ती विरहिणी आहे आणि आजच्या अभंगात विरहिणीचा काही विचार करायचा नाही अभंग भूपाळीचा आहे आता भूपाळी अशी महिला मंडळ तुम्हीच उत्तर द्या नवरा खास आहे सासू सासरे खराब आहेत आता तुम्ही नांदू शकता का मोकळ्या मनानं कारण तुम्हाला माहिती आहे हे येडे कधीतरी जाणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत अजून तर गेला नाही आणि इथून पुढे त्याचा बाप सुद्धा जाणार नाही आता ती जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे भूपाळी बरोबर का नवरा आहे खराब म्हणजे चांगला आणि सास सासरे आहेत खराब ती भूपाळी नावाची मुलगी शरीर रूपी गावात जन्माला आली डोकं खाजवा पाहे पा शरीराची गावा या शरीर रूपी गावात ती मुलगी जन्माला आली तिचा बाप आहे पांडुरंग तिची आई आहे रुक्मिणी तिचा भाऊ आहे पुंडलिक तिची बहीण आहे